नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। सकाळपणापासून मी आज एकच न्यूज बघितली आहे की अक्षय जयस्वाल अपात्र लाहोरा सरपंच यांनी अपंगाचा 5% निधी हा खाल्लेला आहे। तर मी त्यातील एक न्यूज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया। लाहोरा सरपंच अक्षय जयस्वाल अपात्र। लाहोरा तालुका पाचोरा ग्रामपंचायतीने 5% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करावा असे शासनाने आदेश असतानाही लाहोरा सरपंच अक्षय कुमार जयस्वाल यांनी निधी वाटप केला नाही। त्यात निधीतून पंखे खरेदी केले होते आणि ते वितरित करण्याचा प्रयत्न केला। यावर तक्रार करण्यात आली होती। त्यावर विभागीय आयुक्त सरपंच अक्षय कुमार जयस्वाल यांना अपात्र ठरवण्यात आले। सरपंचाच्या पंखे वाटप कार्यक्रमावर दिव्यांग एकता पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला। तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी केली। पंचायत समिती विस्तार अधिकारी राजेंद्र धस यांनी या प्रकरणात जून महिन्यात चौकशी केली। याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली। विभागीय आयुक्तांनी चौकशी दिनांक 6 फेब्रुवारीपासून सरपंचांना अपात्र करण्यात आदेश दिले आहे। दिव्यांग निधीची अनियमितपणेचा ठपका। दिव्यांग एक बहुउद्देशीय संस्थेने पदाधिकारी व सदस्यांनी ग्रामपंचायतीकडे दिव्यांग कल्याण निधी हा बँक खात्यात देण्याची मागणी केली होती, मात्र त्याऐवजी पंखे खरेदी करण्यात आले। पंख्यांच्या खरेदी अनियमितता असल्याने ठपका आहे। या प्रकरणात 1,60,300 रुपयांचे पंखे खरेदी करण्यात आले आहेत। त्यातील 25 पंख्यांचे वाटप केले आहे, तर 45 पंखे ग्रामपंचायतीमध्ये शिल्लक असल्याचे दाखल आहे। माझं दिव्यांगांना एवढेच म्हणणे राहील की आपण आपला 5% निधी बँक खात्यात घ्या, कसा घ्या हे पहिलेच ग्रामपंचायतीला सांगून द्या आणि त्यांनी की आपला 5% निधी दिला नसेल तर त्यांच्यावर अवश्य कारवाई, जी कारवाई तुमच्या ऐकून होत असेल ती कारवाई अवश्य करण्यात या। नाहीतर त्यांच्यावर माहितीचा अधिकार हा गुन्हा दाखल करा आणि त्यांना माहिती द्यावीच लागेल। ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।